म्हटलं साहेब तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही कॅन्सर देणार आणि तुम्हीच ट्रीट करणार, यू आर दी एजंट ऑफ डेथ. ते भडकले माझ्यावर. म्हणजे दुर्दैवाने मला सांगायला वाटतं की एक अधिकारी म्हणजे राजकीय लोक तुम्हाला सपोर्ट करतात, पण अधिकारी विरोध करतात. एका अधिकाऱ्याने फाईलवरती विरोध केला की हे चुकीचं आहे. ओके. अंमलबजावणीमध्ये आम्ही गुटखा मी स्वतः जाऊन ट्रेन चेक करायचो आणि आमच्या अधिकाऱ्यांना करायचो. जर ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांना सस्पेंड केलं होता. नॅशनल चॅनलवरती त्यानंतर जर त्यावेळेस डिबेट झाल्यानंतर त्यावेळेस एका मॅन्युफॅक्चररने, टॉप मॅन्युफॅक्चर ऑफ द कंट्री, सांगितलं की तुमच्यासारख्या माझ्यासारख्या माणसाला काय समज, अरे तुरे तुला काय समजतंय, आम्ही किती टॅक्स देतो, त्याच्यामुळे किती लोकांचं हे होतं, किती रस्ते होतात, काय होते, अजूनही असणार त्या नॅशनल चॅनलवरती. आणि याच्यामध्ये आम्ही कॅन्सर हॉस्पिटल केलेलं आहे, तिथे पेशंट ट्रीट करतो आहे, अमुक ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल आहे. म्हटलं साहेब तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही कॅन्सर देणार आणि तुम्हीच ट्रीट करणार, यू आर दी एजंट ऑफ डेथ. ते भडकले माझ्यावर. म्हणजे प्रचंड भडकले. तुम्ही काय बोलता, काय मी सुद्धा ह्याच्यातून आलेलो आहे, ह्याच्यातून आलो आहे. म्हटलं काही काय असेल, मला हे जे वाटलं ते मी बोलतो आहे. झालं. अर्थात ते नंतर झालं होतं. झाल्यानंतर ऑर्डर इश्यू केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तिथे नोटीस आम्हाला 20 पिटिशन स्टे करण्यासाठी, कोर्टाचे 20 पिटिशन आणि सगळे तगडे लॉयर त्याच्यामध्ये, आणि एक सॉलिसिटर फर्म होते, लंडनची सॉलिसिटर फर्म, त्यांनी ती अपॉइंट केलेली. म्हटलं आता संपलं. इन द मीन टाईम आमचे मटेरियल तर तयारच होतं, का आमची जी ऑर्डरच हे ॲफिडेविट होता. मग गेलो मी. ते आता स्टेला येणार, कारण लगेच येणार म्हटलं तर कधी येऊ शकतं. बरोबर. आम्ही सुरुवात केली शोधायला. आमचे लोक पाठवले, सगळे ड्रग इन्स्पेक्टर्स हे ते चांगल्यापैकी शोधायला सुरुवात केली. काउन्सिल, कारण त्यांचे काउन्सिल बघितलं की आम्ही काही मिळेना. मला 3-4 वाजता फोन आला की साहेब कोणीच मिळत नाही. मग मी गेलो स्वतः. बरं. काही लॉयरच्या घरी गेलो, कफ परेडला, इकडे तिकडे. असं रात्री 11:30-1 पर्यंत तो प्रोग्राम चालू होता. एक लॉयर शेवटी ते कुत्र्याबरोबर फिरायला गेले होते. इथपर्यंत थांबलो आम्ही. त्यांनी सांगितलं नाही मी ऑलरेडी हायर केलेलं. त्यांनी असं ते झालं, हे झालं. मग दुसऱ्या दिवशी आता काय करायचं. मग शेवटी एकच उपाय होता की ॲडव्होकेट जनरल. पण ॲडव्होकेट जनरल हे पॉलिटिकल अपॉइंटी असल्यामुळे मला ते नको होते, कारण प्रेशर खाली येऊ शकतात, सगळेच येतात असं नाही, पण अशी एक मनातली शंका असते. मग ते मी मुख्यमंत्री साहेबांना बोललो, फोनवरतीच बोललो की साहेब असं असं झालेलं आहे आणि 20 पिटिशन आलेले आहेत, आपण फार चांगला. अर्थात नाही इश्यू केली त्याच्यापूर्वी एक झालं की हे मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की ठीक आहे आम्हाला सुद्धा ते करायचं आहे, आम्ही निर्णय घेतला म्हणून. पॉलिटिकल निर्णय पण घेतला. मला सांगितलं पाहिजे की ते गेलं होतं. मला मंत्रालयाकडून हे आलं की तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही मंत्रिमंडळात निर्णय घेतो, चांगला निर्णय. तर गेल्यानंतर तिथे सगळ्यांचं हे होतं की हे केलं पाहिजे, चांगलं आहे. दुर्दैवाने मला सांगायला वाटतं की एक अधिकारी म्हणजे राजकीय लोक तुम्हाला सपोर्ट करतात, पण अधिकारी विरोध करतात. एका अधिकाऱ्याने फाईलवरती विरोध केला की हे चुकीचं आहे. तर मला हे म्हणजे कसं आहे की पब्लिकला माहिती पाहिजे की कधी कधी तुमचं राजकीय नेतृत्व प्रगल्भ असतं, पण अधिकारी मात्र कधी तुमचे निगेटिव्ह ह्याच्यामध्ये जातात, जो सामाजिक प्रश्न असतो त्याच्या बाबतीमध्ये. याने तो निर्णय झाला. नंतर सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. विरोधी पक्षामध्ये स्वागत झालं त्या सगळ्या गोष्टीचा, व्यवस्थित झाला. अंमलबजावणी सुरू झाली. अंमलबजावणीमध्ये आम्ही गुटखा मी स्वतः जाऊन ट्रेन चेक करायचो आणि आमच्या अधिकाऱ्यांना करायचो. जर ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांना सस्पेंड केलं होता. आणि गुटखा आल्यानंतर 29 ट्रक गुटखा पहिल्या महिन्यामध्ये आम्ही तो सीज केला. आणि तो मुंबईवरून 29 ट्रक घेऊन मी पुण्याला आलो होतो, मी स्वतः त्या ट्रकबरोबर. आणि इथल्या तुमच्या ह्याच्यामध्ये भैरोबा नाल्याच्या तिथे एक प्लांट आहे, तिथे तो आणून जाळला होता. रात्रभर कचरा डेपो आहे, कचरा डेपो. तिथे मी रात्रभर बसून होतो, माझ्यासमोर जाळला. कारण असं होतं की तोच गुटखा बाजारामध्ये सगळी सर्क्युलेट होतो. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी ते खूप मोठं आहे पुढचं हे सगळं. नंतर कोर्टात गेल्यानंतर तिथे आमचे हे ॲडव्होकेट जनरल आले. ॲडव्होकेट जनरलने ते बघितलं. त्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की ॲडव्होकेट जनरल अपॉइंट करा. अपॉइंटमेंट झाली. त्यांना आम्ही घेऊन गेलो. आमच्या माझ्या अधिकाऱ्यांनी मी गेलो. त्यांनी ती ऑर्डर बघितली 5-6 माणसं. म्हणजे नाही ऑर्डर बरोबर नाही, इथे तुमचं फक्त पाहिजे की या कायद्याच्या कलमान्वये मी अमुक अमुक आयुक्त हे रद्द करतो असं पाहिजे, या नाही तुम्ही बदलून टाका. म्हटलं नाही चालणार साहेब, हे फार विचारपूर्वक केलेली आहे, सायंटिफिक केलेली आहे आणि ह्या कोर्टाला हेच प्रतिज्ञापत्र म्हणून ते झाले पाहिजे. म्हणजे असं नसतं, तुमचं प्रशासकीय मन वेगळं आहे, पण जे ज्युडिशरी चालतं मी सांगतो की ऑर्डरला ताबडतोब स्टे मिळेल. म्हटलं नाही. ह्याच्यावरती मी खूप मेहनत घेतलेली. झालं आमच्या ते चर्चा त्या दिवशी संपली. परत पुन्हा चर्चा. तर ते ऐकायलाच तयार नव्हते. मग एक दिवशी जे टाटा कॅन्सरचे हॉस्पिटलचे डॉक्टर होते, हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यांना घेऊन गेलो. तेही कन्व्हिन्स व्हायला तयार नाही आहेत.
मग त्यांना मी सांगितलं, साहेब हे जे आम्ही करतोय हो. हे कशासाठी करतोय, हे लोकांच्यासाठी करतोय, हे याच्यासाठी नाही आहे. मला जर मी केलं नसतं तर मी आत्ता तुमच्यासमोर दिसलोच नसतो, मी परदेशात जाऊन स्थायिक झालो असतो कुठेतरी. इतकं त्याच्यामध्ये मला काहीतरी बेनिफिट झाला असता. बरोबर. हे काहीतरी पोटतिडकीने करतोय. तुम्ही परत एकदा बघा, मी चुकलोय असं असलं तरी तुम्ही हे करा. मग ते काय झालं माहीत नाही, त्यांनी हे केलं आणि ती सुरुवात केली मी के करून. तरी पण त्यांचा मधून असायचं की तुम्ही ऑर्डर चेंज केलं तर बरं होईल, मला डिफेंड करणं शक्य होणार हे, असं ते चालूच असायचं. आलं ते ज्यावेळेस केस सुरू झाली, मी त्या केसमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तिथे बसून असायचो, हायकोर्टामध्ये बसून असायचो. आणि चीफ जस्टिसच्या कोर्टामध्ये बेंचवर ते चालायचे. मोहित नावाचे त्यावेळेस चीफ जस्टिस होते, जस्टिस मोहित. आणि ती केस चालायची. आम्ही एक स्ट्रॅटेजी केली की नॉर्मली कोर्टामध्ये इंग्लिश पेपर वाचले जातात. मग मी इंटरव्ह्यू दिला टाइम्स ऑफ इंडियाला. त्या डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही DNA मध्ये द्या, आणखी कोणाला तरी द्यायला सांगितलं, आणि ते सगळं वातावरण निर्मित झालं की हे किती वाईट आहे. पण ज्यावेळेस केस सुरू झाली आणि समोरचे जे 20 लॉयर्स असे सिनियर क्रीम मुंबईचा त्यांनी सुरू केल्यानंतर मलाच वाटायला लागलं की आपण चुकलो म्हणून. इतके त्यांचं आर्ग्युमेंट जोरात होतं आणि सगळं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय म्हटलेलं आहे, मग हे आहे, मग ते आहे, ते जजमेंट, हे जजमेंट. म्हटलं संपलं आपल्या. आता काय आहे की आपण तोंडावर पडणार. पण झालं, मतलब काय केलं तर आहे. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या वकिलाचं सुरू झालं. ते फारच शांतपणे, अतिशय शांत स्वभावाचा माणूस, पण त्यांनी हळूहळू त्या समोरच्यांची पिसं काढायला सुरुवात केली. आणि नंतर मग 1-2-3 तासाने मला कॉन्फिडन्स आला की हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे. ॲडव्होकेट जनरल खंबाटा नावाचे होते, दर्यास खंबाटा, अतिशय प्रगल्भ. मग त्यांनी करून हे केलं की एकदम समोरच्यांना काही ठेवलंच नाही, अगदी शांतपणे, कुठलाही आवाज नाही वाढवता, चढउतार नाही, ड्रॅमॅटिक्स नाही, काही नाही. आणि हे केलं की हे असं असं आहे, हे असं असं आहे, असं असं आहे, असं असं दिलेलं आहे. बरं, आता त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला ॲफिडेविट करायला सांगितलं होतं. आता वेळ कमी होता, आम्ही ॲफिडेविट केला. आता ॲफिडेविटला वेळ कमी होता की ते पेजिंगसुद्धा करता येत नव्हतं, इतका कमी होता. मग आम्ही ते ॲफिडेविटचं वजन केलं तर 7 किलो वजन होतं ॲफिडेविट. अरे बापरे. सगळे रिसर्च पेपर, अमुक तमुक हे सगळं लावलं त्याच्यामध्ये. ते ॲफिडेविट बघूनच कोर्ट हे काय सगळं त्याच्यामध्ये तुमची तयारी लागते तशी. नाही स्टे मिळाला. पुढे ते सुप्रीम कोर्ट होत नाही, सुप्रीम कोर्ट स्टे मिळाला नाही. पण असं पण आहे की म्हणजे तुमच्या त्या मुलाखतीच्या क्लिपिंग्स किंवा ते कात्रण, एक दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कोर्ट सुरू होतं तर त्यावेळेस चीफ जस्टिसने त्याच्या झेरॉक्स कॉपीज आणल्या होत्या. तुम्ही जी मुलाखत मला दिल्या होत्या तेच त्यांनी डिस्ट्रीब्यूट केला. म्हटलं तिथे मला थोडा कॉन्फिडन्स आला की स्वतः कोर्ट जर सांगताय देतंय सगळ्यांना तर ते काहीतरी विशेष आहे, काहीतरी पॉझिटिव्ह साईन आहे. पण काही सांगता येत नाही याच्यामध्ये. पण अतिशय चांगला अनुभव राहिला. आणि मी असेपर्यंत महाराष्ट्र पूर्ण ड्राय झाला होता ह्याच्यामध्ये, गुटखामुळे पूर्ण ड्राय झाला होता. अच्छा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.